आणि यानंतर मुंबईमधून एक महत्त्वाची अपडेट। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। हिरानंदानी ग्रुपचं मुख्यालय आणि अनेक कार्यालयांवर ईडीने छापे टाकलेत। फेमा नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे। पनवेल, मलबार हिल, पवई, नरिमन पॉइंट परिसरामध्ये जी कार्यालये आहेत त्यांच्यावरती सध्या ही छापेमारी केली जाते। गणेश ठाकूर आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। गणेश, कारवाई मागचं कारण काय आणि कुठे कुठे केली जाते? फेमा अंतर्गत ईडी आणि इतर एजन्सीज तपास करत होते की नेमकं हिरानंदानी यांच्याकडून जे व्हायोलेशन झालेलं आहे, तर त्या संदर्भातच ही छापेमारी आहे। एकूण 4 ठिकाणी छापेमारी केली जाते। एक पवईमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये, दुसरी छापेमारी जी केली गेली आहे ती पनवेल त्यांच्या त्या नवीन सिटीमध्ये केली गेली, एक नरिमन पॉइंटमध्ये केली गेली आहे आणि इतर ठिकाणी देखील ही छापेमारी सुरू आहे। फेमा व्हायोलेशन ह्यामध्ये इतर गोष्टी आहेत ज्यामध्ये काही पॉलिटिकल कनेक्शनही पाहिले जात आहेत, त्यामध्ये काही एका खासदारासंदर्भातले काही विषय आहेत जे ईडी तपासत होती आणि त्या संदर्भातच काही चौकशी आणि काही लिंक्स त्यामध्ये शोधले जातात असं सांगितलं जातं आणि म्हणूनच ही छापेमारी आहे। महत्त्वाची छापेमारी आहे। हिरानंदानी ग्रुपच्या 4 प्रमुख ठिकाणी नरिमन पॉइंटचं कार्यालय, पवईचं कार्यालय, त्यांची नवीन स्थिती झाली आहे पनवेलमध्ये तिथं, आणि एक मलबार हिलमध्ये छापेमारी केली जाते। म्हणून आता पाहावं लागेल की कशा प्रकारे पुढे यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होतं आणि याचे काही राजकीय कनेक्शन शोधण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न आहेत ते समोर येतात। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।